पण मी वाजवून म्हणत करणार हे बघता येत नाही. हा चालेल.
वेगळा वेगळा हे आवाज पण थोडा वेगळा म्हणता आपल्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती बळीराजाची कथा आहे. या बळीराजाकरता भगवंतांनी वामन अवतार घेतला. त्या वामन अवताराची सविस्तर कथा भागवतामध्ये येते. आणि त्याच्यानंतर मत्स्यावताराची, भगवंतांचा जो मत्स्यावतार आहे त्या अवताराची कथा भागवतामध्ये येते. आणि नंतर राजा परीक्षितांना विचारलं की मी असं ऐकलंय की अंबरीष म्हणून राजा होता, त्या अंबरीषाची कथा मागच्या 5-6 भागवतात बुवांनी सांगितली नाही, तर बुवा या भागवत ठीक आहे म्हणाले, राजा तुला सांगतो. म्हणून अंबरीष राजाची कथा भागवतात येते. अंबरीष नावाचा राजा एकादशीचं व्रत, दंडवते काकू आहेत ना, त्या जवळजवळ सलग 15 भागवत मानले येतात बरं का. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांनी जास्त मोजली असतील, 15पेक्षा. आणि मी कमीच सांगतोय आकडा. तेवढ्या आहे श्रवण आवडतं बस. मी म्हणलं नाही, मनापासून आवडलं पाहिजे. मागच्या अधिक महिन्यात म्हणजे 3 वर्षापूर्वी आपली ओळख नव्हती, नाहीतर बहुतेक तुमचा आकडा हाफ सेंचुरी झाली असते तुमची श्रवणाची बरं का. मला आठवत नाही एवढ्या त्या डिटेल्स सांगू शकतात. या भागवतात, या भागवतात, या आवडतं बुवा म्हणजे मला ऐकायला आवडतं, म्हणून मी येते सगळी. बहुतेक मी सांगितलं नाही म्हणून म्हणलं यावेळेला अंबरीष राजाची कथा. आणि नुकतीच काल एकादशी झाली आहे, एकादशीची कथा आहे, अंबरीष राजाची कथा आहे. काल त्यांनी मला आठवण केली जाताना, बुवा तुम्ही पाळणा केलाय. मी जसं म्हणलो ना, कोणाला म्हणायचं आहे का, तर आमच्या पेटीवाल्या ताईंना सांगितलं तुम्ही म्हणायचं आहे, मी म्हणणारच आहे, पारंपरिक म्हणा. त्यांनी मला जाताना आठवण केली, बुवा तुम्ही एक पाळणा केलाय, तो म्हणणार होतात ना, मग तो आज म्हणणार आहे. उद्या अजून एक पद केले ते म्हणणार आहे. राजा अंबरीष हा एकादशीचं व्रत करायचं. अधूनमधून वेगळ्या कथा पण सांगितल्या पाहिजेत, नाहीतर बुवांच्या त्याच बसल्या आहेत का असं पण नको वाटायला. तोही एक भाग आहे. ठराविक आपले सांगतात की काय 20-25 काढून सगळ्या कथा माहिती आहेत. एकादशीचं हा तसं नसतं बरं का.
एकादशीचा जो उपवास आहे तो मुळात एकादशीच्या दिवशी काहीच घ्यायचं नाही. अगदी गरज लागली तर पाणी घ्यायचं. दशमीला हा उपवास सुरू होतो. दशमीच्या दिवशी सकाळी हलका आहार घ्यायचा आणि त्या दिवशी पुन्हा काही घ्यायचं नाहीये. एकादशीचा सगळा दिवस उपवासात काढायचा. उपवासात काढायचा म्हणजे काय तर भगवंतांचं कीर्तन, प्रवचन, कथा असं ऐकायचं आणि भगवंतांच्या जवळ अधिक काळ बसता यावं म्हणून आत्ताच्या भाषेमध्ये किचनला सुट्टी. मग काय करायचं तर फलाहार करायचा. काय केळं, सफरचंद, चिक्कू आणि दशमीला जे सकाळी भोजन केलंय त्याच्यानंतर द्वादशीला त्याचं पारणं करायचं. आणि पारणं झाल्यानंतर आधी ब्राह्मण भोजन इतर जे आले त्यांना आणि मग द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी आपण तो उपवास पूर्ण करायचा. असं अंबरीशानं ठरवलं. आपण जी एकादशी करतो तसं नाही बरं का. वर्षभर ठरवायचं असं की मी अशा पद्धतीनं करेन आणि तशा पद्धतीनं करायचं. याला द्वादशी व्रत असं म्हणतात. आपण एकादशी म्हणतो पण व्रताचं नाव द्वादशी व्रत आहे. एक वर्षभर मी हे पाळीन असा त्याने नियम केला. वर्षभर ते सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने त्यानं त्याचं पालन केलं. योगायोगानं एका द्वादशीच्या दिवशी दुर्वास मुनी त्याच्या समोर हजर झाले. दुर्वास म्हणजे कोणी साधे सुधे समजू नका. भगवान श्रीकृष्णांचे सद्गुरू आहेत दुर्वास. त्यांचे विद्यागुरु संदीपनी आहे. विद्यागुरु म्हणजे शिकवलं ना शाळेत जे वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला जे प्राप्त होतात ते विद्यागुरु झाले. जे काही ना काही विद्या शिकवतात आपल्याला आणि जे परमगतीला जाण्याकरता, मोक्षाच्या मार्गावरती जाण्याकरता तो मार्ग कसा क्रमण करायचा हे सांगणारे जे आहेत ते सद्गुरू. असे दुर्वास मुनी आहेत. या दुर्वासांना काय प्रिय आहे माहिती आहे? दुर्वासांना भोजन अत्यंत प्रिय आहे. आणि साधे सुधे नाही. 10,000 शिष्य आहेत. 2 शिष्य आहेत, 5 शिष्य आहेत. माझा शिष्य तर 10,000 जण सगळं घर टाकून दुर्वासांच्या मागे हिंडत आहेत. म्हणजे काय ताकद आहे मला दुर्वासांची सांगायची. भोजन किती प्रिय आहे सांगू का? चार्ज आहे वायर का? राम श्रीराम श्रीराम. दुर्वासांना त्याच्या रेंजचा प्रॉब्लेम होतो. भोजन अतिशय प्रिय आहे. किती प्रिय आहे तर एकदा बातमी अशी पसरली की दुर्वास आले आणि दुर्वासांचं दर्शन घेण्याकरता, मी नंतरच सांगतोय बरं का, कथा वेगळी आहे.
दुर्वासांचं दर्शन घेण्याकरता भगवान श्रीकृष्ण गेले, दर्शन घेतलं आणि परत आले. अष्टनायिका रागावल्या भगवंतांवरती. 8 पत्नी आहेत भगवंतांच्या. परवा आपण ते सगळे सोहळे करणार आहोत विवाहाचे. या सगळ्या पत्न्या रागावल्या, म्हणाले काय तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, तुमचे सद्गुरू आले, त्यांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो नाही का. बघा आपण असंच करतो ना, बरोबर शेजारी कोणी आलेलं असलं की आपलं दार बंद करतो आणि गेले की दार उघडतो. काय हो तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. आपलं नशीब फुटकं असतं बरं का, बाकी काही नाही. आपलं नशीब फुटकं असतं. आपल्याला निरोप मिळतो समर्थांच्या पादुका येणार आहेत, पण आपल्याला बुद्धिवट नाही दर्शनाला जायची. भगवंत म्हणाले काही काळजी करू नका, जा दर्शनाला. काय आवडतं तुमच्या गुरुजींना. काय माझ्या गुरुजींना भोजन आवडतं म्हणाले, घेऊन जा. या म्हणाले आम्ही 8 जणी नको, सगळ्या जणींना घेऊन जातो, म्हणून 16,108 सगळ्या जणी दर्शनाला. बरं भोजन आवडतं म्हणून प्रत्येकीनं घरी एक पदार्थ केला. घरी हे विशेष आहे आपलं. नाहीतर आमच्याकडे कोणी आलं की आम्ही लगेच स्विगी नाहीतर झोमॅटो. घरी झालं म्हणजे पदार्थ किती झाले, 16,108. बरं असं नाही चमचा पोटभर जे करायचं ना ते पोटभर. अर्धीच पोळी राहिली आहे, अर्धीच पोळी राहिली तर मग परत माळा कणिक पुन्हा लाटा, काय 2 पोळ्या करून द्या, काय फरक पडणार आहे त्यांनी. असं सगळं तयार केलं आणि ह्या यमुनेच्या काठावरती आता उभ्या आहेत. यमुना इतकी दुधडी वरून वाहतीये की बरं 16,108 जणींना जायचंय, एवढ्या नावा पण नाही. तो परत आल्या. सत्यभामा म्हणत यमुनेला मोठा पूर आलाय, पलीकडे जायचंय, कसं काय शक्य. भगवंत म्हणाले तुम्हाला यमुना जायला जागा देईल, मी तुम्हाला त्याचा पासवर्ड सांगतो. यमुनेचं गेट आपोआप उघडलं जाईल, काही काळजी करू नका. मी पासवर्ड सांगतो तुम्हाला. म्हणून भगवंतांनी सांगितलं यमुनेपाशी जा आणि फक्त असं म्हणा की आमचे यजमान जर ब्रह्मचारी असतील तर यमुने मला जायला वाट दे. हसल्या हो सगळ्या. आवा काय हे बरं 1 नाही 2 नाही 8 नाही 16,108. हा एवढ्यांबरोबर तुम्ही विवाह केलाय आणि तरी तुम्ही काय सांगताय की आमचे यजमान जर ब्रह्मचारी असतील तर यमुने मला जायला वाट दे. गप्पा मारतात बरं का, काहीतरी उगाचच बोलतात. रुक्मिणी माता म्हणल्या पासवर्ड टाकायला काय हरकत आहे, म्हणायला काय हरकत आहे. म्हणून आल्या, प्रार्थना केली यमुनेला. यमुने आमचे पती जर ब्रह्मचारी असतील तर आम्हाला जायला वाट दे. असं म्हटल्याबरोबर यमुनेचं जे वर्ण येणारं पाणी होतं ते थांबलं, खालचं पाणी वाहून गेलं आणि यमुना कोरडी झाली. यमुना कोरडी झाली. भरा 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 या पलीकडे गेल्या. दुर्वासांचं दर्शन घेतलं. पुन्हा प्रवाह चालू झाला. हे पलीकडे गेले, संपलं. पासवर्ड 1 टाइम, OTP नाही का, OTP आता पलीकडे गेल्या. पुन्हा प्रवाह चालू झाला. दुर्वास बसले. 10,000 शिष्य. एक जण नमस्कार करायला येतो. दुर्वास म्हणतात काय आणले माझ्याकरता. कोणी म्हणते मी बर्फी आणली आहे, कोणी म्हणते मी लाडू आणलाय, कोणी काय म्हैसूर पाक. असे सगळे एक पदार्थ. पण दुर्वास आमच्यासारखे नाही. चमचा परत घाला,
नाही का? पंक्तीत वाढायला असलं ना की काही काही अगदी काहींची खोड जातच नाही. बुवा थोडा सुपारी एवढा भात वाढता का? समजा नाही खाल्ला सुपारी एवढा भात तर काय जाणार आहात का? पण त्या सुपारी एवढ्या भातात जी वाढलेला असतो माणसाचा. दुर्वास तसे नाही. दुर्वास जे काय आलंय ना सगळं म्हणजे बासुंदी प्यायची ती. जे लोक बासुंदी चमच्याने पितात त्यांना भोजनाचा आस्वाद घेता येत नाही. हा, बासुंदी काही चमच्याने प्यायची नसते. श्रीखंड चमच्याने नाही प्यायचं. बहुतेक मी हे जर भागवतात सांगतो त्यामुळे मला बहुतेक कोणी जेवायला बोलवत नाही. हो, नाहीतर अवघड व्हायची आमची परिस्थिती. दुर्वासाने ते सगळं संपवलं बरं का. सगळ्यांना काय आशीर्वाद दिले. आणि आता या पुन्हा आल्या. यमुनेतनं पलीकडे जायचंय ना. ये ग, काय करत होतीस तू? असं सत्यभामेनं रुक्मिणीला विचारलं. काय करत होतीस एवढ्या वेळ? ती म्हणली काय दुर्वासांच्या चरणापाशी बसले होते. अगं आपल्याला परत जायचंय ना. हो चला म्हणाले. आल्या. माते, आमचे यजमान जर ब्रह्मचारी असतील तर हे यमुने आम्हाला पलीकडे जायला वाट दे. असं म्हटल्याबरोबर मगाशी कसं पाणी थांबलं होतं. यमुना आपली वाहती आहे. आता आली का पंचायत? बरं, येताना जर नावेनी आल्या असत्या तर नावेनी गेल्या असतात. तेही नाही केलं. आता म्हणाली आता काय करूयात? आता दुर्वासांना विचारूया. रुक्मिणी माता गेल्या दुर्वासांकडे. म्हणाल्या महाराज, मगाशी आम्ही सगळ्या 16,108 जणी आलो. आता आम्हाला परत जायचंय तर परत जायला काही यमुना वाट देत नाही. तेव्हा काय करावं? दुर्वासाने विचारलं मगाशी काय सांगितलं तुम्ही यमुनेला? त्यांनी सांगितलं भगवंतांनी आम्हाला असा असा निरोप द्यायला सांगितलाय. तो आम्ही सांगितल्या यमुनेचं पाणी थांबलं. एवढंच झालं का? म्हणाले हो. मग आता यमुनेला असं जाऊन सांगा, जर एवढं सगळं अन्न खाऊन सुद्धा दुर्वास ऋषी उपाशी असतील तर यमुने तू आम्हाला जायला जागा दे. आपल्या घरात किती पदार्थ असतात आठवा. त्यातलं किती आपण खातो. ह्या 16,108 प्रत्येकीनं पदार्थ घेतलाय. प्रत्येकीचा पदार्थ दुर्वासांनी घेतलाय, ग्रहण केलाय. आणि समोर येऊन म्हणतायत यमुने एवढं सगळं करून जर दुर्वास ऋषी उपवासी असतील तर आम्हाला जायला जागा दे. असं म्हटल्याबरोबर यमुना थांबली. दुर्वासांना हे सांगायचंय याला उपवास म्हणतात. त्यांना वाटलं खाण्याशी उपवासाचा संबंध आहे. उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ असणे. उप अधिक वास असा शब्द येतो. दुर्वास अखंड नारायणाच्या चिंतनामध्ये, बरं का, दुर्वास अखंड नारायणाच्या चिंतनामध्ये कायम भगवंतांच्या जवळ आहेत. अहो सांगा ना, किती लोकांना शाप दिलाय तरी पुण्य संपलंय का? आपण सगळ्यात क्रोध येणारे किंवा शाप देणारे ऋषी कोण? दुर्वास. तरी सुद्धा भगवंतांच्या कायम निकट आहेत. म्हणजे किती पुण्य आहे. वास्तविक शापात डबल खर्च होतो. मी सांगितलं, आशीर्वादात एक असेल तर शापामध्ये 2 भाग खर्च होतात पुण्यातले. असे दुर्वास मुनी अतिथी म्हणून राजाला लाभले. कशा करता? तर एकादशीचं पारणं सोडावं, यांना प्रसाद द्यावा आणि असा एखादा सत्पुरुष आपल्याकडे या वेळेला यावा. राजाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला.
राजा राजा उठून उभा राहिला, मुनींच्या चरणावरती नतमस्तक झाला, म्हणाला, महाराज, मला माझं भाग्य उजळलं की आज तुम्ही माझ्या घरी आला. माझं द्वादशीचं व्रत आहे, त्याचा संकल्पपूर्तीचा दिवस आहे. 1 वर्ष झालं मी हे व्रत करतोय, नारायणाची उपासना करतोय. तेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रसादाला या, भोजनाला या. लक्षात घ्या, आपण एखाद्याला जेवायला बोलवलं ना तर त्याचा अर्थ वेगळा आहे, आपण एखाद्याला प्रसादाला बोलवलं तर त्याचा अर्थ वेगळा आहे. प्रसादाला शक्यतो लोक नाही म्हणत नाहीत बरं का. दुर्वासांचं तर काय खाण्यावरती अत्यंत प्रेम. म्हणाले, का नाही येणार राजा, आलोच, पण त्याच्यापूर्वी मला स्नान केलं पाहिजे, संध्या केली पाहिजे. म्हणून हे जे गेले नदीवर 10,000 शिष्य, या सगळ्यांचं स्नान संध्या व्हायला वेळ लागला. आणि इकडे द्वादशी करता फक्त अर्धा घटिका शिल्लक आहे. ब्राह्मण बसलेत बरं का बाकीचे. याने विचारलं, काय करू? म्हणजे उपवास तर सुटला नाही पाहिजे आणि व्रताचा तर भंग झाला नाही पाहिजे. तेव्हा बाकीचे ब्राह्मण म्हणाले, राजा तू असं कर, तू फक्त जलप्राशन कर थोडंसं, म्हणजे पाणी प्यायल्यावरती उपवासाचा भंगही होत नाही आणि व्रताचाही भंग होत नाही. तेव्हा तू असू दे काय म्हणतो, असू दे. काय लहान मुलांना मी काही बोलू शकत नाही का, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यानं पाणी प्यायला राजा, आणि त्याच्या हातामध्ये तो पाण्याचा ग्लास तसाच आहे. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आहे, भांड, ते पात्र, ते त्यानं ओठांना लावलंय. पाणी पिऊन त्यांनी ते भांड काढलं आणि दुर्वास समोर. आपल्याकडे कोणी जेवायला येणार असेल ना तर आपण थांबतो बघा, सगळ्यात शेवट आपण जेवायचो. हा, नाहीतर घरातल्या आधीच जेवून घेतात. तसं नाही, आपल्याकडे अतिथी धर्म सांगितलाय. नाहीतर बापरे, झाले का 12:30 यांना घेऊन जीव जाऊ दे, येतील 1 वाजेपर्यंत. ज्याला बोलवलंय ते सगळे येईपर्यंत थांबायचं. मग 10:30 वाजले तरी चालतील. आधी तुम्ही जेवा. दुर्वास म्हणाले, अरे मला तू जेवायला बोलवलंस ना राजा, प्रसादाकरता बोलवलंस, आणि तुला काही वाटत नाही अतिथी येण्याआधी तू भोजन केलंस? हा, तो सांगतोय बरं का की मी काही भोजन नाही केलं. भोजन नाही काय केलंस, माझ्यासमोर तू आता पाणी प्यायलास ना. भोजन म्हणजे भोजन झाल्यावरती सगळं. तू पाणी प्यायलास, मी तुला शाप देतो. असं म्हणून दुर्वासांनी आपली एक जटा उपटली आणि त्यातून कृत्या बाहेर पडली, राक्षसी बाहेर पडली. कशा करता? राजाला मारण्याकरता. आणि असं सांगतात बरं का, भागवतात उल्लेख नाही की इथे दुर्वासांनी अंबरीशाला तुला 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. असं सांगतात की त्यांचा शाप पूर्ण होण्यापूर्वी भगवंत त्या ठिकाणी आले आणि अंबरीशाला जो शाप दिला तो भगवंतांनी स्वतःवरती घेतला. म्हणून भगवंतांचे दशावतार जे म्हणतात ना, ते या शापा करतायत असं म्हणतात. अभंग आहेत अंबरीशा करता केशी अवतार. मला आता अभंग आठवत नाही, ओळ आठवत नाही. आणि भगवंतांनी पाहिलं की हा माझा भक्त आहे आणि भक्ताला शाप दिला, तेव्हा भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र सोडलंय अंबरीशांवरती, या दुर्वासांवरती.
आणि दुर्वासांना कळलं आता ते चक्र माझ्या बाजूला येते, ते चक्र आरपार जाणार, म्हणजे वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा. दुर्वास पळायला लागले असा उल्लेख आहे. तीनही लोकांमध्ये दुर्वास गेले बरं का. ब्रह्मदेवांकडे गेले, शिवांकडे गेले, सगळ्यात शेवटी विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना म्हणाले अहो ते जे चक्र आहे तुमचं ते आवरा. भगवंत म्हणाले माझं चक्र आता परत घेणं हे काही माझ्या हातात नाही. जर तुम्ही अंबरीषाचे पाय पकडले आणि अंबरीषाला सांगितलं की अंबरीषा तू या सुदर्शन चक्राची प्रार्थना कर, तर ते परत स्वस्थानी जाईल. या सगळ्याला किती कालावधी लोटलाय माहितीये? 1 वर्ष. म्हणजे आधी त्यानं 1 वर्ष ते द्वादशीचं व्रत केलंय, पुढे वर्षभर राजा काहीही न खाता पिता हातामध्ये ते पाण्याचं पात्र तसंच आहे. 1 वर्ष उभा आहे असा उल्लेख आहे. म्हणजे काय भक्त असेल भगवंतांचा. दुर्वास आले आणि अंबरीषाचे पाय पकडले. अंबरीष ओशाळ लाव, ऋषींनी आपले पाय धरावेत, एखाद्या संत महात्म्याने आपल्याला नमस्कार करावा एवढी आपली तर पात्रता नाही. म्हणाला महाराज तुम्ही मला नमस्कार करू नका. नाही म्हणाले अंबरीषा माझ्याकरता एक कर, त्या सुदर्शन चक्राला प्रार्थना कर. तू त्या सुदर्शन चक्राला प्रार्थना केलीस की ते परत जाईल, स्वस्थानी जाईल. तेव्हा असं सांगतात की राजा अंबरीषानं त्या सुदर्शन चक्राला प्रार्थना केली आणि ते चक्र आपल्या स्थानाला पुन्हा गेलं परत. म्हणजे काय भक्तांचा काय अधिकार आहे बघा. भगवंत काय बघता तो. तुमचं आचरण चांगलं आहे का बघतात. चर्चेला बसले काही विद्वान, म्हणाले भगवंतना कोणावरती दया करतात, कोणावरती कृपा करतात याचे काही क्रायटेरिया लिहून काढू. म्हणाले तसं होण्याचा प्रयत्न करू आपण. मग एक जण म्हणाले भगवंतना शुद्ध ज्याचं आचरण आहे त्याला पटकन प्रसन्न होतात. दुसरे म्हणाले जर शुद्ध आचरण ज्याचं आहे अशाला प्रसन्न होत असते तर म्हणाले त्या व्याधाचं आचरण काय शुद्ध होतं. व्याधस्या आचरणम, व्याधाचं आचरण काही शुद्ध होतं का. नाही म्हणाले तो तर काय अभक्ष भक्षण करायचा. मग म्हणाले भगवंत बहुतेक 80-85 असं वय झालं ना, एकदा लोक परमार्थाला मार्गाला लागले की मग प्रसन्न होत असावे. दुसरे म्हणाले नाही हो असं पण काही नाही. ध्रुवाचं कुठे वय होतं. ध्रुवस्य वयो, ध्रुवाचं काय वय होतं 6 वर्षाचं वय. मग म्हणाले फार जे ज्ञानी आहेत ना त्यांना असं वाटतं मी भागवत कथा सांगतो, रामकथा सांगतो, शिवपुराण सांगतो, अनेक जण मला नमस्कार करतात, त्यांना प्रसन्न होत असतील. ते म्हणाले अहो असं जर असतं तर त्या गजेंद्रावरती का कृपा केली असती. विद्या गजेंद्रस्य का, हत्तीला प्रसन्न झाले ना, आपण पाहिला तो प्रसंग. विद्या गजेंद्रस्य का. मग म्हणाले जे उच्च वर्णातले आहेत ना, मी अमुक वर्णाचा आहे, मी तमुक वर्णाचा आहे, मी फक्त जन्मानं ब्राह्मण आहे, कर्मानं मी राक्षसच आहे, असं ज्यांना वाटतं, म्हणजे असे जे वागतात, पण ब्राह्मण कुळात माझा जन्म झालाय, त्यांना प्रसन्न होत असतील. उच्च उच्च याती कुळ ज्यांचं आहे त्यांना प्रसन्न होत असतील. ते म्हणाले असं विदुरांचं काय होतं. विदुर कुठल्या कुळातले होते. विदुर थोडीच उच्च कुळातले होते. का याती विदुरस्य यादवपते. मग म्हणाले जे पराक्रमी आहेत ना
त्यांना बहुतेक भगवंत पटकन प्रसन्न होता. तिसरे ऋषी म्हणाले, असं असं जर असतं तर उग्रसेन राजांचं काय पौरुषत्व होतं. अहो, त्यांनी लढाई जिंकली सोडा, लढली पण नाहीये. आठवा तुम्ही, आहे एखादी कथा, उग्रसेन राजा युद्धाला गेले, उग्रस्य किम पौरुषम. पण एक जण म्हणले, अहो उग्रसेन राजे दिसायला तर सुंदर होते, म्हणजे जो दिसायला सुंदर आहे त्याच्यावरती भगवंत त्याला प्रसन्न होतात की काय. चौथे ऋषी म्हणाले, असं जर असतं तर कुब्जेवरती का अनुग्रह केला असता. कुब्जा कुठे दिसायला सुंदर होती. अहो, ती कुब्जा कंसाची दासी होती. कंस केवढा श्रीमंत होता, तो तिला केवढा पगार देत असणार. म्हणजे श्रीमंतांवरती भगवंतांची कृपा असेल म्हणाले. फक्त सुदाम नो धनम. आमच्या सुदाम देवांकडे असं काय होतं की ज्यांच्यावरती भगवंत प्रसन्न झाले. भगवंत यातलं काही बघत नाहीत बरं का. भगवंत फक्त तुमची भक्ती बघतात, तुमची प्रामाणिकपणा किती आहे तुमच्या भक्तीमधला, एवढं भगवंत बघतात बरं का. एवढं भगवंत बघतात. भगवंतांना केवळ आणि केवळ प्रामाणिकपणे भक्ती करणारे भक्त प्रिय आहेत. आणि असं जर आपण करत नसू तर काही काळजी करू नका, इथेच पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. हेच घर. लहानपणी आपण आपल्या आईवडिलांना जसं छळलं तसंच ते पुढच्या जन्मात आपली मुलं होऊन आपल्याला छळणार. मुलं होतात, नातवंड होतात का, त्याच घरात येत असतो बरं का. तोच नवरा, तेच सासू सासरे, पुन्हा सगळं तेच आहे बरं का. आपल्याला वाटतं मला मुलगा झाला, मुलगी झाली, आपण पेढे वाटतो. शास्त्रात असं सांगितलंय, मुलगा मुलगी म्हणजे आपले मागचे जन्मातले ज्यांचा हिशोब राहिला असतो ना, ते घेतात बरं का आपल्या उदरी जन्म. मागच्या जन्मात किती व्याज बुडवलंय तेवढं व्याज तो म्हणतो मला इंग्लिश मिडियमला घाला. बापाला वाटतं वा पोरग इंग्लिश मिडियम मध्ये, ती भरतोय 1.25 लाख रुपये. या जन्मातलं नाही, मागच्या जन्मातलं ते नाही तुमचं ते असेल म्हणून भरतोय बरं का. म्हणून आपण प्रयत्न करतो त्यातल्या त्यात मुलानं बरं वागावं. म्हणजे आत्ता या जन्मात आपण त्याच्यावर जो काही खर्च केलाय तो 2 जन्मानंतर पुन्हा आपण त्याच घरात. तुम्हाला खरं वाटतंय ना हे आपण त्याच घरात जन्म घेतो, तेच सासू सासरे मिळतात, नाही वाटत आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु, मी तुम्हाला उद्या अगदी पक्क सांगतो, गुरु आणि अजून एक ग्रह दुसरा, असे दोघं एकत्र आहेत आणि ते एका विशिष्ट घरात आहेत. त्यांनी पक्क लक्षात ठेवायचं की माझा याच घरात पूर्वी जन्म झालेला आहे आणि तेच सगळं जे आहे, म्हणजे मला कुठेतरी त्रास दिला असेल मागच्या वेळेला, मागच्या जन्मात, तो मी त्यांना परत देतो. आणि याचं असं आहे, म्हणजे जेवढे भोग भोगायला कालावधी अधिक तेवढी त्याची तीव्रता अधिक. जेवढे एखादा भोग पटकन संपला आपला, बघा ना, चटका बसला, भाजलं, 2-3 दिवसात बरं होतं की नाही. जे काय आपलं भोग आहे तो पटकन भोगला जातो, संपलं. पण आपण एखाद्याला टोचून 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 बोललो, लगेच काही फळ मिळतं का. कालांतराने आपण ज्याला किंवा जिला टोचून 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 बोललेलो असतो
तीच नेमकी कधीतरी आपली सासू होते आणि ती ते सगळं व्याजासकट परत करते. पक्क लक्षात ठेवा, याच्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंतांचं नामस्मरण. दुसरा मार्गच नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. आता ते नाम हे सगळं कसं ऍडजस्ट करतं याचं सुद्धा शास्त्र आहे, ते सांगेन उद्या परवा देईल कसं होतं हे. तुम्ही म्हणता हे होतं बुवा, कसं होतं सांगेन, प्रसंग आला तर, नाहीतर पुढच्या वेळेला. असो. अरे बापरे, भगवंत म्हणाले आता अवताराची वेळ जवळ आली. याच्यानंतर अमरीशाच्या कथेनंतर राजा हरिश्चंद्राची कथा येते. हरिश्चंद्राच्या कथेनंतर गंगा अवतरण सांगितलं. गंगा कशी पृथ्वीवरती आली आणि ते झाल्यानंतर राम कथा सांगितली आहे. म्हणजे राम अवतार ना, आधीचा अवतार सांगायला पाहिजे ना, पुढच्या अवताराची सुरुवात कशी होणार, म्हणून सगळं रामायण सांगितलं. रामायण केवढं आहे बरं का. मी नेहमी म्हणतो, ज्याचा ज्याचा भारतात जन्म झालाय आणि साधारणपणे ज्याचं वय वर्ष 10 आहे, याला रामायणातली माहिती नाही अशी गोष्ट. एक राजा होता, त्याला 3 राण्या होत्या नाही का, पण दीर्घकाळ त्याला अपत्य प्राप्ती नव्हती, म्हणून त्याने एक यज्ञ केला. त्याला 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. यथाकाल रामांनी 14 वर्षाचा वनवास त्यांच्या वाट्याला आला. मग रावणाने सीतेचं हरण केलं. असं एका बुवांनी एक कीर्तनामध्ये सांगितलं. काय केलं रावणाने, श्रोते हो, नाही का, कीर्तनकार फार सांगतात, सज्जन हो. कसे काय सज्जन म्हणतात बाकीच्या समोरच्यांना, तर मला फार भीती वाटते असं सज्जन हो म्हणायला. हो ना, म्हणजे प्रत्येकाला वाटत असं शेजारच्याला म्हणले होते. रावणानं सीतेचं हरण केलं आणि सगळा रामायणाचा प्रसंग सांगितला. सगळे श्रोते गेले. एक श्रोता चाणाक्ष म्हणाला, बुवा मला एक प्रश्न आहे. पण त्यांनी सगळं सांगितलं पण का, पुढे सीता परत आली आणि अगदी दिव्य झालं. राम सिंहासनावरती बसले. जिथे प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसतात तिथे रामकथा सांगते. पुढे आहे उत्तर रामायणातला भाग, पण सप्ताहामध्ये तेवढंच सांगायची पद्धत. हा श्रोता होता, अगदी प्रामाणिक होता. म्हणाला, बुवा तुम्ही ते परवा सांगताना सांगितलं की रावणाने सीतेचं हरण केलं, मग मला हे सांगा, त्या हरणाची पुन्हा सीता झाली का नाही म्हणाले. का हरणाचं हरणच राहिलं. लक्षात घ्या, आम्ही कोणत्या, इंग्रजी शब्द वापरतो, कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी कथा ऐकतो ह्याच्यावरती आमच्यावरती त्या कथेचा तेवढा प्रभाव होतो बरं का. कसं ऐकावं ना, कायम शून्य होऊन ऐकावं. आपण पूर्वग्रह मनात धरून ऐकतो काय, तसं नाही ऐकायची कथा बरं का. कायम शून्यवत होऊन ऐकायचं, म्हणजे जणू काही मी हे पहिल्यांदाच ऐकतोय असं जेव्हा घडतं त्याला श्रवण म्हणतात. नाहीतर फक्त ते कानावर पडतं, आत नाही जात, आत नाही जात. रामायण अगदी एकाच श्लोकात सांगितलंय बरं का. आदौ राम तपो वनाली गमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. याच्यापेक्षा रामायणात काहीही वेगळं नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नुकताच माझा
जसा भागवताचा सप्ताह चालू आहे तसा रामकथेचा सप्ताह झाला किंवा त्याचं आयोजन करा, म्हणजे संपूर्ण रामायण तुम्हाला ऐकायला मिळेल. रामायण ऐकणं फार अवघड आहे बरं का. म्हणजे विद्यावतां भागवते परीक्षा असं भागवताचं वर्णन आहे की ज्याला मी म्हणतो यांनी फारच वरची उंची गाठली आहे. ज्याला थोडंसं कळतं तो भागवत वाचून किमान, आमच्यासारखे काय करतात 100 लोकांचं 200 लोकांचं वेगवेगळं ऐकायचं. मकरंद बुवा म्हणतात नाही का, वाटीवर सांगायचं असेल तर ताटभर जेवावं लागतं. अनेकांचं ऐकायचं, भरपूर जणांचं ऐकायचं आणि त्याच्यावर चिंतन करून आपलं त्यात काय अभ्यास असेल तर तो आणि मांडायचा. नाहीतर अनेक भागवतकार मला माहिती आहेत बरं का, झेरॉक्स समोर ठेवतात कथेचं आणि ते वाचून दाखवायचं आणि त्यांना विचारलं ना बुवा भागवत मूळ ग्रंथ वाचलाय का? मूळ ग्रंथ वाचला नाही आणि तरी व्यासपीठावरून भागवत सांगतात. एवढा मोठा दोष आहे हा भागवताकरता. जेव्हा आपण एखादा विषय सांगायचा आहे ना, प्रतिपादन करायचं आहे, तेव्हा त्याचा मूळ ग्रंथ वाचलेला असलाच पाहिजे बरं का. मग काय तुम्ही रात्रीचा दिवस करा आणि तो वाचा, पण किमान ती पात्रता येण्याकरता तेवढा अभ्यास पाहिजेच आपला. असो, रामकथा सांगितली आणि आता राम अवतार संपला, हे युग संपलं आणि आता द्वापार युग सुरू झालं. या द्वापार युगामध्ये भगवंतांचा जो सर्वांग सुंदर अवतार आहे तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. रामकथा पूर्ण झाली आणि आता हा राजा परीक्षित म्हणतो, गुरुदेव मला तुम्ही भगवान श्रीकृष्णांची जी चरित्र कथा आहे ती सविस्तर सांगा. म्हणून पुढचे 3 दिवस भगवान श्रीकृष्णांचे चरित्र कथा अगदी सविस्तर सांगितले आणि व्यासांनी सुद्धा ती अत्यंत सविस्तर लिहिलेली आहे. कौरवांचा सगळा वंश सांगितला, पांडवांचा वंश सांगितला आणि असं करत 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 त्या काळातले जे दुष्ट राजे आहेत, म्हणजे भगवंतांचा अवतार मुळात जो झालाय तो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां याच्या करता आहे. म्हणून दुष्टांचं वर्णन केलं आणि त्या दुष्टांच्या त्रासामुळे ही जी पृथ्वी माता आहे तिनं गाईचं रूप घेतलं. सगळ्या पुराणांमध्ये असाच उल्लेख आहे. पृथ्वी मातेनं गाईचं रूप घेतलं आणि ती भगवान महाविष्णूंकडे गेली, ब्रह्मदेवांना घेतलं बरोबर आणि म्हणाली आता तुम्ही अवतार घ्या. तेव्हा भगवंत म्हणाले काही काळजी करू नका, माझ्या अवताराची वेळ आता जवळ आली आहे. मी वसुदेव आणि कंसाची जी बहीण आहे देवकी यांच्या पोटी अवतार घेणार आहे. आता मुळात हे जे कंस जो आहे तो आणि वसुदेव हे जे आहेत हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत असा उल्लेख आहे. देवर्षी नारदांनी भगवंतांना प्रश्न विचारला की अहो हे एकमेकांचे शत्रू आहेत, तेव्हा यांच्यामध्ये असा व्यवहार कसा होईल एकमेकांचा. तेव्हा भगवंत म्हणतात, नारदा राजकारणी लोक फार फार तयार असतात, म्हणजे स्वतःचं राज्य टिकवण्याकरता ते वाटेल ते करू शकतात. आणि तसंच झालं. वसुदेवांची पहिली पत्नी आहे रोहिणी, तरी सुद्धा कंसानं काय केलं, आपली जी चुलत बहीण आहे देवकी तिचं स्थळ वसुदेवांकडे पाठवलं. कारण वसुदेव सुद्धा ताकदवान आहेत, कंस सुद्धा ताकदवान आहेत. आपल्या राज्याला धोका आहे कंसाने ओळखलं. कोणापासून? वसुदेवांपासून. मग म्हणाला त्यांना आपलं जावई करून घ्या. कसंही असलं तरी जावयाला सासऱ्याबरोबर चांगलंच वागावं.
म्हणून म्हणाले त्याला जावई करून घ्या. कंसानं फार छान या दोघांचा विवाह लावून दिला बरं का. कंसच आहे तो, त्याच्याकडे काय कमी आहे? त्याचा रथ सोन्याचा आहे बरं का. म्हणजे याच्यावरून कल्पना आहे. कंस कसा ओळखायचा? तर कंस काय करत होता? आलेल्या सगळ्यांना हाताला धरून धरून घेऊन जात होता बरं का. बघ हा मांडव आहे ना, हा मी बांधायला सांगितला, मी. या ज्या फुलांच्या माळा लावल्यात ना, त्या मी लावल्यात, मी. हे जे हार केलेत ना, ते मी केलेत, मी. असं जेव्हा आपल्याला क्षणभर जरी वाटलं तरी पक्क लक्षात ठेवायचं की आपल्यातला कंस अजून जागा आहे. हे केलं तुम्ही जरी असलं तरी हे भगवंतांनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे. ही भावना कायम पाहिजे आपल्याकडे, कायम पाहिजे. भगवंतांनी तुमच्याकडून का करून घेतलं? त्याला काही दुसऱ्याकडून करून घेता आलं नसतं. पण लक्षात घ्या, सेवा तुमच्या नशिबात लिहिलेली असते, पक्क लक्षात ठेवा. आणि सेवा आपल्या नशिबात येऊन सुद्धा जर आपण ती टाळली ना, तर आपल्यासारखे अभागी आपणच बरं का. आपल्यासारखे अभागी आपणच. कंस विवाह झाला या दोघांचा आणि कंस म्हणला मी आता बहिणीला सासरी पाठवतो म्हणून आपल्या रथात बसवलं. कंस स्वतः रथ चालवतोय. वास्तविक वसुदेवांकडे जायचा जवळचा रस्ता आहे बरं का. पण कंस म्हणाला नाही, मोठी मिरवणूक काढू म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल ना माझा रथ सोन्याचा आहे, माझं किती प्रेम आहे बहिणीवरती. काही दाखवायची गरज नाही बरं का. बहिणींनी सुद्धा तसं वागायला पाहिजे. प्रेम करण्याकरता बहीण सुद्धा तशी असली पाहिजे ना. नाहीतर बहीणच कंसासारखी वागते, काय उपयोग आहे त्याचा? भाऊ किती चांगला वागला. दोघांनी चांगलं राहिलं पाहिजे ना, दोघांनी चांगलं राहिलं पाहिजे. कंसाचं भरपूर प्रेम आहे बरं का देवकीवरती. रथात बसवलं आणि रथ मुख्य रस्त्याने चाललाय. कंस पाहतोय बरं का माझ्या स्वागताला कोण कोण आले, नगरातली कोण कोण मंडळी आहे. म्हणून त्या मोठ्या दिव्याच्या बत्त्या त्यांना पुढे ठेवल्यात. सगळ्यांचे चेहरे दिसावेत ना मला, माझा चेहरा दिसला पाहिजे उजळून. आणि छान पांढरे शुभ्र घोडे रथाला जुंपले. ते घोडे मनात विचार करताय काय आमचं कंसात रथाला ओढायला लागतंय. प्राण्यांना सुद्धा भावना असतात बरं का. असं समजू नका प्राण्यांना भावना नसतात. आपण घरी एखादा मासा जरी आणला ना, फिशपॉन्ड जरी आणला तरी काही काही आपल्याकडे दीर्घकाळ राहतात, काही लगेच जातात बघ. आपल्यावरती एखादं संकट आलं असेल ना तर ते घेऊन काय. प्राण्यांना सुद्धा भावना असतात. कंसानं तो रथ चालवायला सुरुवात केली आणि एका मुख्य चौकामध्ये रथ आला तशी आकाशवाणी झाली. आकाशातून आवाज आला की कंसा. ढगांचा गडगडाट झाला आणि म्हणाले कंसा, या देवकीचा जो 8वा पुत्र आहे तो तुझा काळ आहे. असं ऐकलं आणि आत्तापर्यंत जी बहीण अत्यंत लाडाची होती ती क्षणात त्याला वैर भावना निर्माण झाली. उठला, कमरेला खड्ग लावलं होतं, तलवार लावली होती, ती काढली आणि देवकीच्या मानेवरती चालवणार. तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला. वसुदेव म्हणाले कंसा, मी तुला वचन देतो, आम्हाला होणारा 8वा पुत्र मी तुला आणून देईन. आणि ह्या एका वाक्यानं
फरक पडलाय बरं का कंसाच्या वृत्तीमध्ये. याचं कारण कंसाला माहिती आहे की वसुदेव किती पक्केत शब्दाचे. वसुदेव इतके पक्केत बरं का शब्दाचे, कंसाची खात्री पटली. आणि या दोघांना नजर कैदेमध्ये ठेवलंय. सुरुवातीला काही कारागृहात टाकला असा उल्लेख नाही आहे. नजर कैदेत आहेत, तिथून बाहेर जाऊ शकत नाहीत ते मथुरेतून. यथा काल देवकीला पहिला पुत्र झाला. देवकी पाहतीये काय छान गोंडस लहान मूल, काय छान दिसतो नाही का. आपल्या जवळच्या नात्यात कोणाला झालं की आपण पाहायला जातो, हा थोडा वेळ पाहतो, मग बाहेर येतो त्या खोलीच्या, इन्फेक्शन नको व्हायला आपलं, आणि पटकन म्हणतो ना अगदी आईसारखा दिसतोय, अगदी बाबांसारखा दिसतोय. देवकी म्हणाली अहो किती छान दिसतोय ना, किती गोंडस आहे, अगदी तुमच्यावरती गेलाय वसुदेवाने. कोण आहे हो तिथे? दोघांशिवाय कोण आहे एकमेकांना? लक्षात घ्या, पती आणि पत्नी हे जे नातं निर्माण केलंय ना, कायद्यानं पाहिलं ना तर या नात्याला ब्लड रिलेशन म्हणत नाहीत बरं का. ब्लड रिलेशन मध्ये कोण येतं तर मुलं येतात आणि आई वडील येतात. पण पती आणि पत्नी हे रक्ताचं नातं नाही आहे, मला सांगायचं आहे. पण त्या नात्यामध्ये जी घट्टता आहे, जी एकरूपता आहे, ती रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा अधिक महत्वाची आहे. इतकं घट्ट आहे ते नातं बघा, इतकं घट्ट आहे. वसुदेव म्हणाले अगं तुझ्यासारखं दिसतोय, आणि म्हणाले मला याला कंसाकडे घेऊन जायला पाहिजे. मी तसं बोललोय कंसाला. ती रडतीये बरं का, नका नेऊ याला, काय करणार आहे, एवढासा लहान लहान जीव आहे, हा काय करणार कंसाला कसली आली आहे भीती याच्यापासून. नाही म्हणाली मी शब्द दिलाय, मला माझा शब्द पाळला पाहिजे, मला झालेलं अपत्य. वसुदेवानं ते बालक हातामध्ये घेतलं, आपल्या कुशीमध्ये त्याला काय गुंडाळलंय. कंसाच्या दरबारात आले. कंस म्हणाला वसुदेवा काय शब्दाला जागणार आहेस रे तू, बघू आण. म्हणून ते घेतलं बरं का. कितीही वाईट असला तरी मामा आहे हो त्याचा, मामा आहे. सगळे मामा काही शकुनी किंवा कंस नसतात बरं का. सारखे सारखे भेटतात ते कंस किंवा शकुनी, कधीतरी भेटतात ते चंदा मामा. म्हणून दुरून डोंगर साजरी. फार जवळ जायचं नाही काही लोकांच्या. कंस म्हणाला अरे हा अगदी माझ्यासारखा दिसतोय. कंसामध्ये तो भाव आहे ना, मातृत्वाची भावना जागरूकच होते. स्त्री असो पुरुष असो, लहान बाळ बघितलं की वाटतच काय छान दिसतंय, काय गोंडस आहे. कंस म्हणाला अरे वसुदेवा तू याला परत घेऊन जा, हा काही मला कळणार नाही. आणि हे पहिलं अपत्य आहे ना, एक काम कर, तू थेट 8वा मुलगा घेऊन ये माझ्या. वसुदेवालाही वाटलं काय चांगलं आहे, उगच माझ्या मनामध्ये याच्याविषयी काहीतरी भावना निर्माण झाल्या. आणि ते घेऊन तो आपल्या कारागृहात परत आला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कंसाच्या दरबारामध्ये देवर्षी नारद महाराज हजर झाले. नारायण 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 नारायण. उठलाच कंस जागेवरून, नारद आले. नारद म्हणजे साधे नाही ना. नारद ददाती इति नारद, अशी नारदांची व्याख्या केली आहे. पाद्यपूजन वगैरे झालं. काय कंसा कसा आहेस? नारदा
नारदांना घाबरू नये बरं का. कंस सगळे दैत्य नारदाला घाबरतात, नारदांना आमच्या. रावण सुद्धा नारदांना घाबरतो बरं का. नारदा तुम्ही सांगा काय करू. ते आत्मलिंग जेव्हा दिलं शिवांनी आणि ते नेऊ नये म्हणून प्रयत्न जे केले नारदांनी, तेव्हा कंस काय म्हणाला, रावण काय म्हणाला, नारदा तुम्ही सांगा, शास्त्र काय सांगतं ते तुम्ही मला सांगा. तेव्हा नारद म्हणाले, अरे संध्यावंदनाची वेळ झाली, तुला संध्या केली पाहिजे. तसं कंसाला म्हणाले, काय कंसा कसं चाललंय सगळं. तो म्हणला एकदम छान. अरे मग तू आकाशवाणी ऐकली नाहीस. असं काय म्हणताय नारदा, मी ऐकली ना आकाशवाणी, म्हणून तर या दोघांना कारागृहात ठेवलं. अरे मग काय म्हणाले, काय म्हणाली आकाशवाणी. अहो मला आत्ता काही भय नाही, मला या देवकीच्या 8व्या पुत्रापासून भय आहे. वा. नारद म्हणाले, खरंच रे, भोळा तो भोळा. आपल्याला जर कोणी भोळं म्हटलं तर पक्क लक्षात ठेवा, त्याला प्रत्येक की तुमच्यासारखा चालू माणूस पाहिलेला नाही. पण तसं म्हणत नाही ना, म्हणून म्हणायचं आपलं बरं का, किती ग भोळी तू. भोळे या विश्वामध्ये एकच बरं का, सांब सदाशिव, म्हणून भोळा सांब. कोणावरही प्रसन्न होता तो, कोणावरही प्रसन्न होता. राक्षसांवर प्रसन्न पाहिलं तुम्ही दुसरं कोणी. राक्षसांना भरपूर वर दिले, तपश्चर्या केली की प्रसन्न झाले. शिव एकदम भोळे. नारदांनी आपल्या पिशवीमधून एक कमळ काढलं, कंसाकडे दिलं. म्हणाले, कंसा या कमळाला पाकळ्या किती. कंसानं मोजल्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता म्हणाले, दुसऱ्या पाकळीपासून मोजायला सुरुवात कर. दुसऱ्या पाकळीपासून मोजायला सुरुवात केली तर पहिली 8वी आली. तिसऱ्यापासून मोजायला सुरुवात केली तर दुसरी 8वी. चौथ्यापासून सुरुवात केली तर तिसरी 8वी. 5व्यापासून सुरुवात केली तर चौथी 8वी. 6व्यापासून सुरुवात केली तर 5वी 8वी. 7व्यापासून सुरुवात केली तर 6वी 8वी. आणि 8व्यापासून सुरुवात केली तेव्हा पहिली 8वी आली. कंस म्हणाला, नारदा बरं झालं तुम्ही मला सावध करायला आलात बरं का. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी देवकीची सगळी मुलं मारून टाकू. नारद म्हणाले, मी फक्त तुला सावध करायला आलोय कंसा, काय करायचं ते तू ठरवायचं. संत आपल्याला सावध करतात बरं का, लक्षात घ्या. ही कथा एवढ्या करताय. संत आपल्याला सावध करतात की बाबा रे, असं वाग, असं वागू नकोस, असं वागलास तर तुझं कल्याण आहे. तो झर 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 पावलं टाकत गेला. ते पोरग हातात घेतलं, घर 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 फिरवलं आणि आपटलं. की विलाप करतीये, काय कंसा, काय दादा असं का केलंस, असं का केलंस. एक मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा, 5वा, 6वा आणि आता 7व्यांदा गर्भवती आहे. आणि भगवंत म्हणाले, चला आता मी अवतार घेतो. हा, कारण त्यांच्या अवताराची वेळ जवळ आली. 7:45 वाजायला आले. म्हणाले, आता मी अवतार घेतो. शेष म्हणाले, नाही, यावेळेला मी आधी जाणार, कारण मागच्या अवतारात तुम्ही गडबड केली, तुम्ही मोठा भाऊ झाला आणि मला 14 वर्ष वनवासात काढायला लागली. तर मोठा असतो तर मी सांगितलं असतं, मी वनवासात वगैरे जाणार नाही. ठीक आहे म्हणाले, तू मोठा. लक्षात घ्या, भगवंतांचं एक हा अवतार खास एवढ्या करताना की भगवंत कायम दुसऱ्याला मोठेपणा देतात आणि आपलं नेमकं उलट आहे. आपल्याला वाटतं मी मोठा. काय शिकायचं काय भागवतातून. आम्ही कथा कथेच्या जागी आहेतच, कथेतून शिकायचं कायम आम्ही
दुसऱ्याला कसं मोठं म्हणता येईल हे शिकायचं. तू मोठा व्हावा, तू मोठा भाऊ म्हणून शेषांनी प्रवेश केला. पण त्या गर्भाचं योगमायेनं संकर्षण केलं आणि तो गर्भ वसुदेवांची पहिली पत्नी रोहिणी हिच्या गर्भामध्ये प्रवेश करता झाला. म्हणून बलराम दादांचं एक नाव संकर्षण असं आहे. गर्भाचं संकर्षण केलं, तो काढून घेतला. आणि आता 8व्यांदा माता गर्भवती. एक एक दिवस जसा पुढे जातोय, एक महिना जसा पुढे जातोय, तसं अधिक पहारा वाढला. भगवंतांनी विचार केला की 8 वाजायला पण आलेले आहेत, त्यामुळे अवतार 8 वाजताच घ्यावा आपण. सगळे मुहूर्त साधता येतील म्हणाले. अवतार सुद्धा 8वा. 7 महिने पूर्ण झाले आणि 8वा महिना लागला देवकीला. आणि भगवंत म्हणाले मी काही आता 9व्यापर्यंत थांबणार नाही, माझा अवतार 8वा म्हणून महिना पण 8वा. 8 महिन्याची गर्भवती असं सांगतात. भगवंतांनी गर्भामध्ये प्रवेश केला. आणि आता देवकीला फार फार छान वाटतंय बरं का. मुळात भगवंत प्रत्यक्ष आता तिच्या उदरात आहेत. भगवंतांचं प्रगटीकरण आहे बरं का. अयोनीज अवतार आहेत हे सगळे. आपण म्हणतो ते गर्भात आहेत वगैरे, प्रगट झालेत भगवंत. श्रावण कृष्ण अष्टमी, रात्रीची वेळ, वार बुधवार असं सांगितलंय बरं का भगवंतांच्या प्रगटीकरणाचा. भगवंतांनी अष्टमीच का निवडली? 8 आकडा अशुभ मानला जातो म्हणाले आपल्याकडे, नाही का. न्यूमरोलॉजी, आता आमचं बोलणं झालं, न्यूमरोलॉजीनुसार सुद्धा 8 आकडा शनिदेवांचा. पण भगवंत म्हणाले मी 8 का निवडलाय याचं कारण सांगतो म्हणाले. मागच्या भागवतात 9चं कारण सांगितलं होतं. दर्शन नवमीला का दिलं? या भागवतात 8वा अवतार का घेतला? 8च का म्हणाले? तर म्हणाले ज्या लक्ष्मींचं वर्णन केलं जातं, आपण ज्यांची पूजा करतो त्या अष्टलक्ष्मी आहेत ना म्हणाले. म्हणून माझा पण हा अवतार 8वा, म्हणून 8वे, आणि महिना पण 8वा. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशा 8 लक्ष्मीचं पूजन करायला सांगितलंय बरं का. मातेनं 8 अवतार घेतले लक्ष्मी रूपामध्ये, म्हणून म्हणाले माझा हा अवतार 8वा. एवढंच नाही म्हणाले, मातृका ज्या सांगितल्या जातात त्या सुद्धा 8 आहेत. अष्टमातृका: ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, कैंद्री, वाराही, नारसिंही आणि चामुंडा अशा 8 मातृका सांगितल्या जातात. म्हणून भगवंतांनी 8 हा आकडा निवडला. म्हणाले वसू सुद्धा 8 आहेत, नाही का. अष्टवसू म्हणतो आपण, 8 वसू आहेत. अप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास अशा त्या अष्टवसूंची नावं आहेत. इतकंच नाही म्हणाले, अष्टधातू सांगितलेत आपल्याकडे: सोने, चांदी, तांबे, शिसे, जस्त, टीन, लोह आणि पारा. ज्यावेळेला मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाते ना, तेव्हा काही रत्न, जे काही शिवमंदिर आहे तर शिवपिंडीच्या खाली, विष्णूंचं आहे तर त्या मूर्तीच्या खाली, आणि त्याबरोबर हे 8 प्रकारचे धातू तिथे.
परत म्हणाले 8 सिद्धी आहेत माझ्या, या 8ही म्हणजे 8च्या 8 सिद्धी प्राप्त आहेत असे हनुमंतर आहेत बरं का. अष्टसिद्धी नवनिधिके दाता, अणिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व अशा या 8 सिद्धी आहेत. हे सगळं आहे म्हणून म्हणाले भगवंत म्हणतात म्हणून माझा अवतार आठवा. पुन्हा पुन्हा सांगतायत बरं का, माझा अवतार आठवा, माझा अवतार आठवा, माझा अवतार आठवा आणि मला हृदयामध्ये साठवा. बस म्हणून म्हणाले माझा अवतार आठवा. मातेच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज आहे. संध्याकाळची वेळ जशी जवळ यायला लागली तसे वेध लागले तिला. श्रावणामध्ये थोड्या थोड्या हलक्या सरी पडतात बघा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, कसा हळूहळू पाऊस सुरू झालाय. जशी रात्र पुढे 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 सरकत गेली असं म्हणतात कारागृहामध्ये चतुर्भुज रूपामध्ये भगवान महाविष्णू प्रगट झाले. दोघे जण पाहतायत बरं का की काय दिव्य रूप आहे. ते सगळं डोळ्यासमोर. हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म घेतलेला आहे. गळ्यामध्ये वदमाला घातलेली आहे. तो कौस्तुभ मणी आहे आणि इतके दिव्य तेजपुंज असे दिसत आहेत. आणि भगवंत म्हणाले मी तुमचा पुत्र आहे. देवकी म्हणाली मुलगा एवढा मोठा असतो का? मुलगा एवढा मोठा नसतो, जन्माला मला तुम्हाला बालक रूपात पाहायचंय. म्हणून भगवंतांनी आपलं मूळ रूप त्याचा त्याग केला आणि बालक रूपामध्ये प्रगटले. त्याच्या आधी भगवंतांनी योगमायेला सांगितलंय बरं का काय काय कर. आणि योगमाया आपला प्रभाव देवकीवर करणार आहे. त्या दरम्यान भगवंतांनी वसुदेवांना सगळा प्लॅनच सांगितला. काय काय करा, मला नंदाच्या वाड्यात पोचवा. म्हणून वसुदेवांनी पटकन तिथली टोपली घेतली, काय आपलं उत्तरीय होतं त्यात टाकलं आणि त्याच्यामध्ये ते बालक स्वरूपातले भगवंत आता विराजमान आहे. काय गोड दिसताय तो. माऊलींनी वर्णन केलं कसा दिसत होता. म्हणाले राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काय दिसले असतील हो भगवंत, काय दिसले असतील. इतके सुंदर दिसायला आहेत ना, इतके सुंदर आहेत दिसायला. देवकीने दर्शन घेतलं. वसुदेव म्हणतात देवकी मला पलीकडे गेलं पाहिजे, पण जाणार कसं. कारागृहाला तर बेड्या पडल्या, हातात बेड्या आहेत, दारं लावली आहेत. पण तरी सुद्धा भगवंत काहीतरी करतील, त्यांची इच्छा आहे. म्हणून ते ती जी टोपली आहे ना, आपण पाहिलं काही फोटोमध्ये ती हृदयापाशी धरली आहे, काही फोटोमध्ये मस्तकावर धरली आहे बघा. यमुनेतून जाताना मस्तकावरती धरली असा उल्लेख आहे. भगवंतांना कुठे पकडायचं, भगवंतांना हृदयापाशी घट्ट पकडायचं बरं का. एकदा का भगवंतांचा स्पर्श आपल्या हृदयाला झाला ना की व्यवहारातल्या सगळ्या बेड्या गळून पडतात बरं का. याच्याकरता ही लीला आहे. सगळ्या बेड्या गळून पडल्या आणि दरवाजे उघडले. सगळे सैनिक आहेत ते झोपी गेलेत, योग मायाच्या अधीन गेले. वसुदेव यमुनेमधून पलीकडे गेले आणि घड्याळाकडे पाहतायत तर म्हणाले 8 वाजायला 2च मिनिटं बाकी आहेत. 8 वाजता तर मला भगवंतांना पाळण्यात ठेवायचंय. 8वा अवतार आहे ना, म्हणून 8 आकडा साधायचाच आहे आपल्याला. 8ची वेळ साधायचीच, काळजीच करू नका. यमुनेनं जायला वाट दिली. पलीकडे पोचले. नंदाच्या वाड्यात गेले मध्यरात्री कधीतरी. तेव्हा नंदाची जी पत्नी आहे यशोदा
तिला कन्या प्राप्त झाली आहे, बालिका झाली आहे तिला, पण तिला माहिती नाही केव्हा ती कन्या, ती केव्हा प्रसूत झाली, केव्हा कन्या आली, ती ग्लानीमध्ये आहे. वसुदेवांनी आपला मुलगा तिथे ठेवला आणि ती जी मायारूपी कन्या होती तिला पुन्हा जवळ केलं आणि ज्या वेगानं गेले होते ना नंदाच्या वाड्यात, त्याच्या दुप्पट वेगानं परत आले. जसे परत आले कारागृहात तसं त्या कन्यानं रडायला सुरुवात केली. पुन्हा हातामध्ये बेड्या पडल्या, दरवाजे लावले गेले. भगवंतांना काय सांगायचं या लीलेतून? भगवंत सांगताय तुम्ही माझा त्याग केलात आणि मायेला जवळ केलं की तुम्ही बंधनामध्ये अडकला. तुम्हाला हे थोडं करू आणि ते थोडं करू असं नाही करता येत. मग तुमची तारेवरची कसरत होणार. एकतर मला जवळ करा किंवा मायेला, पण मायेला जवळ केलं की तुम्ही बेड्यांमध्ये अडकणार. पहाट झाली. भगवंतांचं दर्शन नवमीच आहे बरं का. अष्टमीला फक्त या दोघांना दर्शन आहे भगवंतांचं, बाकी सगळ्यांना दर्शन नवमीच आहे. दुसऱ्या दिवशी रामांची पण नवमीच, दर्शन नवमीच आहे. भगवंतांचं दर्शन नवमीच आहे, लक्षात ठेवा. कारण भगवंत म्हणतात नव मी, नव मी, नव मी, म्हणून माझं दर्शन कायम नित्य नूतन आणि नवीन आहे. म्हणून कायम नवमीचं दर्शन आहे भगवंतांचं. सकाळी उठल्या उठल्या पाहिलं नंदांची दासी आहे सुनंदा, तिला पहिलं दर्शन आहे. यशोदा झोपली आहे, नंद कधीतरी उठले आणि गोठ्यामध्ये गेले डाळ काढण्याकरता. आणि या दासीनं पाहिलं की यशोदेच्या जवळ कोणीतरी बालक आहे, पहुडलंय. ती जवळ गेली, पाहिलं आणि तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की एकदम ओरडली, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो, लाला भयो, लाला भयो असं म्हटली. आणि भरा 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 गोपी जमा झाल्या. त्या वाटच पाहत होत्या कधी हिला पुत्रप्राप्ती होतीये आणि कधी आम्ही हिच्याकडे जाऊन बसतोय. यशोदेनं काय केलं? यशोदेनं त्याला पाळण्यात ठेवला नाही का. आधी न्हाणी असते. बालक जन्माला आलं की आधी न्हाणी आणि मग पाळणा. न्हाणी न्हाणी त्या न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. इथे ओळख घ्या, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. गंगा जन्मे जाची या चरण कमली हो, गंगा जन्मे जाची या चरण कमली हो. त्यावरी पाणी घाली ते हस्त कमली हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. न्हाणी झाली आणि भगवंतांना आता पाळण्यात ठेवलंय बरं का. वास्तविक मी दर कथेला दुसऱ्या दिवशी न्हाणी म्हणतो, पाळणा म्हणून घेतो, कारण भरपूर कथा उद्या आहेत. त्यामुळे आज न्हाणीचं एक कडवं म्हटलं. तू आधी म्हणतोस पाळणा. मागच्या वेळेला एक भगवंतांचा पाळणा रचलाय, बहुतेक म्हटलेलं नाहीये कुठे, आठवत नाही मला, रचला होता. पण काय कथा
पुढे पुढे जाते. त्यामुळे नेहमीचा एक पाळणा आपला म्हटला जातो. पाळण्यामध्ये म्हणजे जे तीन तीन पाळणा पाळणा रचताना भगवंतांचे जे 10 अवतार आहेत त्या अवतारांचा उल्लेख करायचा असं ठरवून हा पाळणा केलाय. काय मी काय गायक किंवा कवी नाही, त्यामुळे खरं तर ते झाल्यानंतर तपासायला पाहिजे, ते मीटरमध्ये झालंय का नाही पाहायला पाहिजे. पण काय कीर्तनकार केव्हा जागा होतो किंवा प्रवचनकार केव्हा जागा होतो, जेव्हा आता उद्या सांगायचंय तेव्हा तो जागा होतो, मग ते शोधाशोध. त्याच्यामुळे हे शब्द जरा मीटरमध्ये इकडे तिकडे होऊ शकतात. कान्हा जो जो रे, कान्हा जो जो रे, कृष्णा जो जो रे, कान्हा जो जो रे. कान्हा जो जो रे, मर्दाया राक्षस वृत्तीसाठी घेशी अवतार, पुन्हा पुन्हा होशी तू साकार. कान्हा जो जो रे, कृष्णा जो जो रे. झाला से मत्स्य रूप हे विष्णू, कधी पूर्वतरी मेदिनीला पूर्वरूप हे द्याया. झाला वराह तू भक्ताच्या उद्धारायासाठी, झाला नरसिंह थकलासे मारुनी असुर अनंत. बाळा जो जो रे, कान्हा जो जो रे. मागच्या अवतारामध्ये इतका त्रास झालाय भगवंतांना, वनात काय राहायला लागलं, थंड पाण्याने काय आंघोळ करायला लागली. कान्हा म्हणाला आता नाही, आता मस्त पाळण्यामध्ये गाढ झोपणार. का वरा हा अवतार घेतला ना त्या पृथ्वीला वर काढण्याकरता. सगळं अंग गार पाण्याने भिजलं होतं.